नमस्कार, खेड वार्तामध्ये आपले हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश। रोटरी स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस कार्यक्रम उत्साहात साजरा। खेड शहर शिवसेना आणि महिला आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने हळदी कुंकू समारंभ संपन्न। चिपळूण येथे SMS हॉस्पिटलचा शुभारंभ आणि भोसले गणातून काँग्रेसकडून खलील पोफळणकर इच्छुक। आता पाहूया सविस्तर वृत्त। खेड आणि दापोली तालुक्यातील काँग्रेसच्या जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तसेच नांदगावच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे। यामध्ये रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अल्लाउद्दीन ममतुले, अल्पसंख्याक विभाग जिल्हा उपाध्यक्ष शाकीर शेख, खेड तालुका ग्रामीण विकास सेलचे अध्यक्ष विनोद चव्हाण, जिल्हा चिटणीस जनार्दन तांबे, तालुका उपाध्यक्ष दिनेश पवार, रणजित चव्हाण, सलीम चौगुले, गफूर चौगले, शशी सकपाळ, नारायण कोळंबे, सुखदर येथील वाहिद ममतुले, इलियास जसनाईक, रवींद्र कोळंबे, नोफिल परबुलकर, वसंत कोळंबे, मंजूर दाभोळकर, अंकुश घाणेकर, समीर जसनाईक, रोशन कोळंबे, विलास कोळंबे, आदिल ममतुले, प्रदीप टेमकर, संतोष कोळंबे, विनेश कोळंबे, अब्रार ममतुले, निखिल कोळंबे, महेंद्र घाणेकर, प्रदीप कोळंबे तसेच दापोली येथील शाकीर शेख, फैजान बांगी, सुनील ठाकूर, मनोज सकपाळ, मोहसिन मिरकर, दानिश सुर्वे, मुजीब चिपळूणकर आदींनी शिवसेना नेते रामदासभाई कदम आणि रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख विजयराव कदम यांच्या उपस्थितीत भगवा झेंडा हातात घेऊन शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे। काँग्रेसच्या पदाधिकारी आणि काही कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला असून लवकरच बरेच कार्यकर्ते शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या कार्यक्रमात पक्ष प्रवेश करतील असे अल्लाउद्दीन ममतुले यांनी जाहीर केले आहे। या प्रसंगी तालुका प्रमुख राजा बेलोसे, माजी उपतालुका प्रमुख बशीर हमदुले, माजी विभाग प्रमुख देवेंद्र मोरे, माजी उपसभापती मनसूर नाडकर आदी उपस्थित होते। खेड येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय येथे गुरुवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 ते 8 या वेळेत हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे। तरी सर्व महिलांनी मोठ्या संख्येने हळदी कुंकू समारंभाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे। खेड सोनाराळी येथील श्री सिद्धिविनायक मंदिर येथे माघी गणेशोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। यामध्ये गणेश पूजन, गणेश याग आणि सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। भाविकांनी याचा लाभ मोठ्या संख्येने घेण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे। दिनांक 30 जानेवारी 2017 रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या कैलासवासी लक्ष्मीबाई केरोपंत बेंडखळे पूर्व प्राथमिक विभागात फॅन्सी ड्रेसचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। कार्यक्रम प्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी वारकरी, शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, पंतप्रधान नरेंद्र मोदी, झाशीची राणी लक्ष्मीबाई, रामभक्त हनुमान, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, HP गॅस सिलेंडरची प्रतिकृती, रक्तदान, नेत्रदान प्रतिकृती, डॉक्टर, व्यापारी, परीच्या वेशामध्ये, पशुपक्ष्यांच्या वेशात, जय मल्हार इत्यादीच्या ज्या कलाकृती साकारल्या होत्या त्या पाहून जणू काही रोटरी स्कूलमध्ये अनेक व्यक्तिरेखा प्रत्यक्षात अवतरल्याचा भास निर्माण झाला होता। शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळी फॅन्सी ड्रेस परिधान केल्यामुळे उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। यामध्ये पूर्व प्राथमिक विभागाच्या विभाग प्रमुख तेजश्री कानडे यांनी फॅन्सी ड्रेसबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। अनेक विद्यार्थ्यांनी स्टेजवर कलाकृतींचे सादरीकरण करून पूर्ण आनंदमय वातावरण बनवले। या फॅन्सी ड्रेसच्या कार्यक्रमामध्ये रोटरी स्कूलच्या पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख तेजश्री कानडे, छाया भोजने, सायली मोडक, प्रीतम वडके, राधिका घोडे, प्राची तोडणकर, साक्षी दांडेकर, सुप्रिया रांगडे, दुर्वानी वाते यांनी विशेष मेहनत घेतली। संस्थेचे चेअरमन माननीय बिपिनदादा पाटणे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉक्टर अनिल जोशी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ प्रीती नायर, उपमुख्याध्यापिका सौ भूमिता पटेल, सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी या फॅन्सी ड्रेसच्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या। श्री समर्थ कृपा विश्व येथे मागे गणेशोत्सवाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। यापैकी हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी संकुलातील आणि परिसरातील महिलांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला। खेड शहर शिवसेना आणि महिला आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 29 जानेवारी रोजी हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला।
याप्रसंगी युवा नेते योगेशदादा कदम यांच्या सौभाग्यवती सौ श्रेयाताई कदम, महिला आघाडी अध्यक्षा सौ माधवीताई बुटाला, उपाध्यक्षा सौ मिनल इवलेकर, नवनिर्वाचित नगरसेविका सौ सीमा वंडकर, अल्पिका पाटणे, रुपाली खेडेकर, मनीषा निर्मळ, माजी नगराध्यक्षा वैशालीताई कवळे, माजी उपनगराध्यक्षा वासंतीताई महाडिक, शैलाताई बांदिवडेकर, उषाताई गुहागरकर, कानडे वहिनी यांच्यासह शिवसेनेच्या आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्त्या आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. खेड निवासा चौक येथील रिक्षा चालक मालक संघटनेतर्फे सोमवार दिनांक 30 जानेवारी रोजी श्री सत्यनारायणच्या महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त भजनाचेही आयोजन करण्यात आले होते. खेड येथील भाविकांनी मोठ्या संख्येने तीर्थप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष रुपेश गांधी, विठ्ठल गावडे, नरेश मनवळ, संजय जगताप, प्रकाश माने, सुरेश पाष्टे, राम पंडम, शैलेश तांबे, सुरेश मोरसिंग, सचिन कदम आणि सर्व सदस्यांनी मेहनत घेतली. चिपळूण येथे SMS हॉस्पिटलचा शुभारंभ रविवार दिनांक 29 जानेवारी रोजी मोठ्या थाटात संपन्न झाला. या उद्घाटन समारंभानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या लाईव्ह लेप्रोस्कोपिक वर्कशॉपला मोठा प्रतिसाद मिळाला. आपल्या सामाजिक आणि प्रामाणिक आरोग्य सेवेसाठी अल्पावधीतच पूर्ण कोकणात प्रसिद्ध झालेल्या भरणे येथील SMS हॉस्पिटल पाठोपाठ चिपळूण येथे या शाखेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी तज्ज्ञ डॉक्टर पद्मकुमार, डॉक्टर परमेश्वर गौड, डॉक्टर सोपान चौगुले, डॉक्टर रवींद्र खोत यांनी मार्गदर्शन केले. पद्मकुमारांचा आता आपण मनोगत बघितला. डॉक्टर पद्मकुमार हे कोचिनचे असून ते फेमस लॅप्रोस्कोपी सर्जन आहे. लॅप्रोस्कोपी म्हणजे दुर्बिणीद्वारे केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियेचे सर्जन आहे. त्यांच्या नॅशनल आणि इंटरनॅशनल ते बरेच सर्जरी करतात. लॅप्रोस्कोपी मेनली बॅरियाट्रिक सर्जरी, थायरॉइड सारख्या सर्जरी देखील आता सर दुर्बिणीद्वारे करत आहेत. आणि माझं सौभाग्य असेल की मला त्यांच्याकडनं शिकायला मिळालं आणि त्यांच्याकडनं इन्स्पिरेशन घेऊनच आपण शेली मेडिकल सर्व्हिसेसच्या SMS हॉस्पिटलची सुरुवात केली. SMS हॉस्पिटल खेडचा 1 वर्ष होत आहे नुकतंच. त्यानंतर आपण SMS हॉस्पिटलची दुसरी शाखा चिपळूणमध्ये सुरुवात केलेली आहे. चिपळूणची शाखा ही आपण ह्या अशा दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियेसाठीच जास्त ओळखल्या जाईल. बाकीच्या सर्व्हिसेस आपल्याकडे आहेतच, पण त्याचबरोबर नवीन नवीन प्रकारच्या ज्या काही पद्धती आहेत ऑपरेशनमध्ये थोड्याशा खर्चिक आहेत, पण काही पण माफक दरामध्ये पेशंटसाठी अवेलेबल करून दिलेल्या आहेत. अशा सर्जरी ज्या ॲडव्हान्स टेक्निक्सने आपण करतो त्या दोन्ही SMS हॉस्पिटलमध्ये खेडच्या आणि चिपळूणच्या ह्या शस्त्रक्रिया अशा पद्धतीने होणार आहे. बाकीचे डिपार्टमेंट आहेत, तसं ऑब्स्टेटिक डिपार्टमेंट आहे. डिलिव्हरीज आपल्या खेडचं तर डॉक्टर अनिल शिंदेच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या स्वतःच्या चिकित्सेखाली एकदम सुव्यवस्थित आपण तिथलं डिपार्टमेंट चालू आहे. डॉक्टर पाटील पिडियाट्रिक डिपार्टमेंटला आहे, डॉक्टर चौगुले आपले ऑर्थोपेडिक्सचं डिपार्टमेंट चालवत आहे. असे खेड आणि चिपळूण दोन्हीकडचे वेगवेगळे डॉक्टरांचे सेट असतील. एका ऑपरेशनच्या वेळी 2-3 डॉक्टर असणे पेशंटच्या खरंच सुदैव आहे. अलीकडे बरेच कॉम्प्लिकेटेड ऑपरेशन्स आपण करतो, त्याच्यामध्ये एकापेक्षा 3 सर्जन. तालुक्यातील मुर्डे रामवाडी येथे श्री राम समर्थ सेवा मित्र मंडळातर्फे भगवा चषक 2017 या नावाने क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मुर्डे येथील स्वामी समर्थ ग्रुप मुर्डे विजेता आणि खोंडे येथील साई विनर हा संघ उपविजेता ठरला. या संघांना युवा नेते योगेशदादा कदम आणि सभापती अण्णा कदम यांच्या हस्ते गौरवण्यात आले. या प्रसंगी सरपंच मनोहर शिबे, उपसरपंच रवींद्र रेवाळे, माजी सरपंच दिगंबर दळवी, प्रताप सावंत, राजेंद्र चिनकटे, पोलीस पाटील गुहागरकर, शाखा प्रमुख रवींद्र आंबेडे, उपशाखा प्रमुख काशीराम जाधव, माजी तंटामुक्त अध्यक्ष किसन बडबे, पांडुरंग धोत्रे आणि गावातील आजी माजी पदाधिकारी आणि क्रिकेटप्रेमी उपस्थित होते. तालुक्यातील 7 जिल्हा परिषद प्रभाग आणि 14 पंचायत समितीच्या गणाच्या अशा एकूण 21 जागांसाठी होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत भोसते पंचायत गणातून काँग्रेसकडून पक्षाचे कार्यकर्ते आणि ग्रामपंचायतीचे अभ्यासू सदस्य खलील पोफळणकर हे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी होणार आहे. त्या दृष्टीने वरिष्ठ पातळीवर वाटाघाटी सुरू आहेत. गेली 15 वर्षे पोफळणकर भोसते ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत आहेत. प्रशासकीय जनसंपर्क देखील दांडगा आहे. अशा सेवाभावी कार्यकर्त्याला भोसते पंचायत समिती गणातून काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. या उमेदवारीला काँग्रेस पक्षाकडून भोसते गणातून निवडणूक लढवण्यास हिरवा कंदील मिळाला आहे.
दिनांक 30 जानेवारी 2017 हा दिवस रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात आला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी दिनांक 30 जानेवारी रोजी दरवर्षी संपूर्ण देशभर 2 मिनिटे मौन पाळून त्यांना आदरांजली वाहण्यात येते. त्यानुसार रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सकाळी 11 वाजता 2 मिनिटे मौन पाळून हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात आला. सुरुवातीला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ प्रीती नायर, उपमुख्याध्यापिका सौ भूमिता पटेल तसेच वैजनाथ कांबळे सर यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या क्रांतिकारकांची, हुतात्म्यांच्या बलिदानाची थोरवी सांगितली. या दिवसाचे महत्त्व म्हणजे त्यांच्या कार्याला स्मरून त्यांना दिलेली ही एक प्रकारची आदरांजली होय. त्यानंतर सकाळी 11 वाजता 2 मिनिटे मौन पाळून हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात आला. यामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन थोर हुतात्म्यांस आदरांजली वाहिली. संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉक्टर अनिल जोशी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ प्रीती नायर, उपमुख्याध्यापिका सौ भूमिता पटेल, सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची शिवसेनेची पहिली यादी जाहीर झाली असून ज्यांना उमेदवारी मिळाली आहे ते कामाला लागले आहेत. नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला मिळालेले यश आणि सद्यस्थितीत ग्रामीण भागात शिवसेनेला असलेला पोषक वातावरण यामुळे खेड तालुक्यावर भगवा फडकण्यासाठी शिवसैनिक सज्ज झाले आहेत. उमेदवारी जाहीर झाल्याने निवडणूक प्रचार यंत्रणा राबवण्यास वेग आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मागील 6 वर्षात 28 बिबट्यांचा विविध कारणांनी मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. यामुळे वन्यजीवांच्या संरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. हे प्रकार वेळीच न रोखल्यास भविष्यात कोकणातून बिबटे नाहीसे होण्याची भीती व्यक्त केली जात असून बिबट्यांचे झालेले मृत्यू पर्यावरणाच्या दृष्टीने चिंताजनक बाब ठरली आहे. रत्नागिरी, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या 4 जिल्ह्यातील 180 गावांचा समावेश असलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती होऊन 8 वर्षे उलटली आहेत. मात्र गेल्या काही वर्षात जिल्ह्यातील घटकांकडे दृष्टिक्षेप टाकला तर वन्य प्राण्यांच्या बाबतीत फारसे समाधानकारक चित्र नसल्याचे दिसून येत आहे. सन 2012 ते 14 या 3 वर्षात रत्नागिरी तालुक्यातील निवळी, मावळंगे, खेड तालुक्यातील कोतवली, दापोली तालुक्यातील उर्फी, राजापूर तालुक्यातील पेंडखळे आदी गावांमध्ये बिबट्यांची शिकार झाल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. मोठ्या वाहनांची धडक बसून रस्ते अपघातात 6 बिबट्यांचा मृत्यू झाला. कोकणात फास लावून वन्य प्राण्यांची शिकार करण्याचे प्रकारही वाढीस लागले आहेत. गेल्या 6 वर्षात फासात अडकलेल्या बिबट्यांचे तब्बल 28 प्रकार उघडकीस आले आहेत. दापोली आणि मंडणगड हे 2 तालुके वगळता उर्वरित जिल्ह्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. दापोलीतील संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर झाली नसून दापोलीत शिवसेनेकडून उमेदवारांचे राजकीय मंथन सुरू आहे. या राजकीय मंथनातून जे उमेदवार पात्र ठरतील अशा उमेदवारांची संभाव्य यादी 2 दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपासून दापोलीमध्ये सेनेअंतर्गत 2 गटामध्ये वर्चस्वासाठी सुरू असलेली तू मे अखेर मातोश्रीपर्यंत पोहोचली आणि दापोलीतील संभाव्य उमेदवार जाहीर करण्यावर पक्षश्रेष्ठींकडून माजी आमदार सूर्यकांत दळवी यांना हिरवा कंदील मिळाला. यामुळे दापोलीत श्रेयवादाच्या राजकारणावर अखेर पडदा पडेल असे वाटत होते. परंतु दापोली आणि मंडणगड या 2 तालुक्यातील संभाव्य यादी जाहीर होण्यास उशीर झाल्याने दापोलीतील सेनेअंतर्गत वर्चस्वाची लढाई संपली नसल्याचे स्पष्ट होत आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. काँग्रेस आयचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश. रोटरी स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस कार्यक्रम उत्साहात संपन्न. खेड शहर शिवसेना आणि महिला आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने हळदी कुंकू समारंभ साजरा. चिपळूण येथे SMS हॉस्पिटलचा शुभारंभ आणि भोसले गणातून काँग्रेसकडून खलील पोफळणकर इच्छुक. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. धन्यवाद.